या सातही छोट्या गटाच्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा टाळ्या मागून घेईन, कारण कार्यक्रमाची सुरुवातच इतक्या अवघड पण विघ्नहर्त्याच्या प्रार्थनेने करायची होती. आणि या कोर्सचा उद्देशच रसिकाताई असा सांगते, 3 महिन्यांचा हा कोर्स ती मुद्दाम विद्यार्थ्यांसाठी घेत असते, ज्यामध्ये 7 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांना ती तयार करत असते 3 महिन्यांमध्ये, ज्यामध्ये वेगवेगळे गीत प्रकार शिकवायचा हा प्रयत्न असतो. तर ही सुरुवातीची इतकी अवघड रचना पण मुलांनी अतिशय आत्मविश्वासाने सादर केली. त्या गजाननाचा आशीर्वादच त्यांना मिळाला आहे. आणि आता ही पुढची विद्यार्थिनी आपल्यासमोर एक अतिशय जुनं पण गाजलेलं गीत घेऊन येणार आहे. श्यामची आई या चित्रपटातलं प्र के अत्रे यांची अप्रतिम गोष्ट आपल्याला त्या चित्रपटात दिसली. साने गुरुजींची गोष्ट आहे आणि ते गाणंही तितकंच सुंदर आहे. खूप जुनं आहे आणि कृष्णाचा एक वेगळा अवतार, आपल्याला वेगळी गोष्ट त्यामध्ये ऐकायला मिळते. वसंत देसाई यांचं ते अप्रतिम संगीत आहे आणि ते सगळं या छोट्या दृष्टी जावडेकर तिने आपल्या गळ्यामध्ये उतरवलं. इतकं जुनं गाणं हा पण एक वेगळा प्रयत्न आहे, कारण आताच्या मुलांना आत्ताच्या आधीच्या गाण्यातही जे प्रार्थनेचे शब्द होते, कदाचित गणपतीच्या त्या आरतीमध्ये प्रार्थनेमध्ये मुलांनी म्हणलेले असतात, आता जे गाणं आहे ते शब्दसुद्धा समजावून सांगायची वेळ आली असं मला म्हणावं असं वाटतंय. मराठी शब्द जे आता मराठी आहेत का असं विचारावं लागेल या मुलांना, अशी अवस्था आली आहे. पण तोही प्रयत्न रसिकाचा असतो, नुसताच गीत प्रकार नाही, ती सगळी संस्कृती आणि तो भाषेची मजा ती आपल्या गाण्यांमधनं शिकवते. ऐकणार आहोत भर जरी ग पितांबर दिला फाडून. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडू नका देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईना, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरिया, चिंधीसाठी आला माझ्या